असं आहे की डिसेंबर 2024 पासून या महाराष्ट्रामध्ये जो म्हणून बुद्धिजीवी वर्ग आहे की ज्याच्यामध्ये जे लोक ह्या देशाचं हित पाहतात, जे लोक अमर्याद अशा पद्धतीचा सत्तेचा दुरुपयोग केला जातो, सत्तेच्या बळावर विरोधी पक्ष नेत्यांना, विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, पत्रकारांना, अधिकाऱ्यांना आणि शेवटी आपल्या विरोधी विचारांच्या लोकांना संपवण्याचं बिल हे महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 33 अन्वये 2024 असं जे विधेयक आलं होतं आणि ह्या विधेयकाला सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय गोंडस असं नाव दिलं होतं की जनसुरक्षा विधेयक। आणि ज्या वेळेला हे सभागृहासमोर मांडलं गेलं त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्याला विरोध केला आणि मग दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सदस्यांची समिती नेमली गेली आणि आज ते विधेयक पुन्हा चर्चेकरता आलं। हे विधेयक चर्चेला येण्यापूर्वी कालच त्या विधेयक संयुक्त समितीचे अध्यक्ष आपले महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडला होता आणि आज मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मंजुरीकरता मांडलं। आपण संपूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं असाल, आपण ते विधेयक सुधारित वाचलं असाल। या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या म्हणून मनामध्ये खरी साधार अशा प्रकारची भीती होती, साधार, आणि म्हणून कोणी बाहेर मोर्चे काढले, कोणी आंदोलनं केली, जवळजवळ 13,000 लोकांनी या विधेयकासंदर्भामध्ये आपापल्या सूचना दिल्या, विरोध केला आणि अशा पद्धतीचं हे विधेयक म्हणजे सत्ताधारी पक्ष हा जणू काही आपल्यावर वरवंटा फिरवायलाच, आपल्याला आपल्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये घालण्याकरताच म्हणून ते विधेयक आणलं असं जे ते विधेयक होतं, ते विधेयक पूर्णपणे आता कोणा व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास न देणारा अशा पद्धतीचं जे विधेयक आहे। त्या विधेयकाचं मूळ नाव पण बदललं, त्या विधेयकासंदर्भातली जी कमिटी केली होती ती कमिटीसुद्धा बदलली। त्या विधेयकामध्ये चौकशी करणारे जे अतिशय कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी होते ते आता DYSP दर्जाचे अधिकारी झाले आणि कोणा व्यक्तीच्या विरोधात आता हे विधेयक आणि हा कायदा वापरला जाणार नाही, तर संघटित अशा प्रकारचे कम्युनिस्ट माओवादी लोक जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात वापरलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्टपणे पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही हे वदवून घेतलं। आणि मला असं वाटतंय की आमचे पक्ष असतील नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आमच्यावर जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी आम्ही बऱ्यापैकी निभावली, याचा मला आनंद होतोय। जिस तरीके से आपने भी कुछ सूचना उस समय में की जब मुख्यमंत्री का भाषण समाप्त हुआ और कहा कि 3-4 सूचनाएं आपकी मान्य की गई, बाकी की चीज़ें तो उसमें बाद में मुख्यमंत्री ने बहुत सारी चीज़ों पर स्पष्टीकरण दिया। कैसे देखते हैं पूरा विधेयक और अब इस विधेयक के आने के बाद खास करके अर्बन नक्सल या शहरी भाग में जो इस तरीके के ऑर्गेनाइजेशन हैं जो देश के खिलाफ, संविधान के खिलाफ बातें करते हैं, उन पर लगाम नहीं? ऐसा है कि शुरू में कुछ कोई बोले तो उसको ऊपर कार्रवाई होगी। कोई उनके घर में कोई माओवादी हो या नक्सलवादी हो, उनके बारे में कोई बुक मिले, उनके बारे में कोई पत्र मिले, उनको कोई किसी ने पैसा दिया ऐसा आरोप लगाया तो उनके ऊपर एक्शन होने वाली थी। तो कल और अगर पुलिस को बोला कि तुम ही जाके एक आधा बूथ रखो और किसी को भी अरेस्ट करो तो अरेस्ट हो सकता था। अभी ऐसा कुछ भी नहीं हुआ है। अभी पहले जुडिशरी के सामने जाना पड़ेगा, एक तो हाईकोर्ट के जज या तो रिटायर्ड जज, दूसरे रिटायर्ड जज या जज, और वहाँ जो हाईकोर्ट के पीपी रहेंगे, जो पुलिस प्रोसिक्यूटर रहेंगे, वो ये 3 लोगों की कमेटी बनाई गई है और 3 लोगों के सामने
और अगर ये प्रूव होता है तो इनके ऊपर एक्शन ले लो करके वो प्रस्ताव गवर्नमेंट के पास जाएगा। अभी डायरेक्ट इसमें गवर्नमेंट की इन्वॉल्वमेंट नहीं रहेगी आज की तारीख में, ऐसा हमने किया है। तो मुझे लगता है ये सबसे बड़ी जीत है। दूसरी बात ऐसी है कि कोई छोटा मोटा अधिकारी हो, वो अधिकारी उसकी इन्वेस्टिगेशन करेगा, उसके ऊपर एक्शन तय करेगा, तो वो भी अभी नहीं हो पाएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।